4 वर्ष, 1 महिना आणि 20 दिवस हा काळ आहे महाराष्ट्रातल्या बहुचर्चित प्रकरणाचा. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणावर आता अंतिम टप्प्यात सुनावणीला सुरुवात झाली. सुनावणीच्या या संपूर्ण काळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल कोर्टामध्ये युक्तिवाद करत आहेत. सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादाची जोरदार चर्चा होती. गेल्या काही दिवसांमध्ये सिब्बलांनी केलेला युक्तिवाद हा ठाकरेंच्या बाजूने निकाल फिरवणारा ठरू शकतो असं बोललं जातंय. पण उद्धव ठाकरे हे जर ही लढाई जिंकले तर नेमकं काय होणार? एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे आमदार खासदार अपात्र होणार का? शिंदे आणि त्यांचे मंत्री आणि आमदारांना राजीनामे द्यावे लागणार का? गेल्या 4 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही उलथापालथ झाली आहे ती सगळीच या एका निकालाने उलथवली जाणार का? अशा वेगवेगळ्या शक्यता सध्या वर्तवल्या जात आहेत. थोडक्यात ही लढाई उद्धव ठाकरे हरले तर त्यांच्याकडे गमावण्यासारखं फारसं काही नाहीये. पण जर उद्धव ठाकरे जिंकले तर शिंदेंना मात्र शून्यावरती यावं लागेल. एकनाथ शिंदे समोर फक्त भविष्याचाच नाही तर अस्तित्वाचा प्रश्न देखील उभा राहणार आहे. पण निकाल जर विरोधात गेला तर शिंदेच्या हातातून सगळंच जाईल का? ठाकरे जिंकले म्हणजे शिंदे संपले असा त्याचा अर्थ होतो का? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही बघताय अक्षय बांदल यूट्यूब. 17 फेब्रुवारी 2023ला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेच्या शिवसेनेला दिलं. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंनी कायदेशीर लढाई सुरू केली. मूळ राजकीय पक्ष हा आमचाच आहे, फक्त पक्षातले आमदार आणि खासदार सोबत आहेत म्हणून शिंदेच्या हातात पक्ष देणं हे बेकायदेशीर आहे, असा ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद आहे. हाच युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीत आक्रमकपणे मांडला. शिंदेंना पक्ष देणे हा संविधानाच्या विरोधातला सगळ्यात मोठा अपराध आहे, लोकशाही उद्ध्वस्त करणार आहे, असं सगळं कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितलं. शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकतर उद्धव ठाकरेंना द्या किंवा गोठवून टाका, अशी मागणी सिब्बल यांनी आपल्या शेवटच्या युक्तिवादात सुप्रीम कोर्टात केली. पण याच वेळी शिंदेच्या आमदारांना पात्र ठरवण्याचा विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जय माल्या बागची यांनी एक महत्त्वाचा सवाल उपस्थित केलाय. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायद्याच्या विरोधात असेल तर आम्ही तो आदेश रद्द करू शकतो, पण आम्ही स्वतः शिंदे यांना अपात्र घोषित करू शकतो का? असा सवाल बागचे यांनी केला. बागचे यांच्या या प्रश्नावरच आता एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र होऊ शकतात हा कळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. जर निकाल जर विरोधात गेला तर एकनाथ शिंदे अपात्र होऊ शकतात का? या जर तरच्या शक्यतांबद्दल आधी नीट समजून घेऊयात. यासाठी आपल्याला या सगळ्याचा घटनाक्रम बघावा लागतो. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंना देण्याचा निर्णय 17 फेब्रुवारी 2023ला घेतला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 10 जानेवारी 2024ला संविधानातल्या 10व्या परिशिष्टातल्या पक्षांतर माहिती कायद्यानुसार शिंदेच्या आमदारांना पात्र ठरवलं. म्हणजेच पक्ष आणि चिन्ह बाबतीतला निकाल आधी आला आणि नंतर आमदार पात्र ठरले. आता शिंदेंना पक्ष आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निकालाला उद्धव ठाकरेंनी 2023 मध्येच आव्हान दिलं होतं. पक्ष आणि चिन्ह बाबतीत हाच उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे मूळ खटला आहे. जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रतेची निर्णय घेत नाहीत तोपर्यंत शिवसेना पक्ष आणि चिन्ह बाबतीतल्या निवडणूक आयोगाच्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी त्यावेळी उद्धव ठाकरेंकडनं सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टानं आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यायला नकार दिला आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेकडे कायम राहिला. मग 10 जानेवारी 2024ला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदेच्या अपात्र आमदारांना पात्र ठरवलं. अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाकडनं सुप्रीम कोर्टात दुसरी याचिका दाखल करण्यात आली. ठाकरेंचे प्रतोद सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे असा हा दुसरा खटला सुप्रीम कोर्टात दाखल झाला. या दोन्ही खटल्यांमध्ये काही समान गोष्टी आणि काही ओव्हरलॅप होणारे मुद्दे असल्यामुळं या दोन्ही प्रकरणांची एकत्रित सुनावणी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतीतल्या मूळ याचिकेला जोडून आमदारांच्या अपात्रतेवर याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
आता कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाचा निकाल आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल या विरोधात आपली बाजू स्वतंत्रपणे कोर्टात मांडली. पण आमदारांच्या अपात्रतेबद्दल मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान एक महत्त्वाची टिप्पणी केली होती. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी 10व्या अनुसूचीचा दाखला देत शिंदेंसोबत गेलेले आमदार हे अपात्र ठरतात असा युक्तिवाद केला. तेव्हा न्यायमूर्ती बागची म्हणाले, त्या गोष्टीला आता 2 वर्ष होऊन गेले आहेत. त्या विधानसभेचा कार्यकाळ सुद्धा संपला आहे. आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. आता त्यामुळे आमदार अपात्र करणं यावर युक्तिवाद करणं योग्य आहे का, असा सवाल बागची यांनी उपस्थित केला होता. आता बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी सुद्धा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असेल तर आता आम्ही तो निर्णय फिरवून शिंदे आणि त्यांच्या आमदारांना अपात्र ठरवू शकतो का, असा सवाल बागची यांनी केला होता. थोडक्यात आमदार अपात्रतेचा मुद्दा हा जुना झालेला आहे. तो कार्यकाळ संपून नवीन विधानसभा अस्तित्वात आलेली. मग त्यावरती आता निर्णय घेणं योग्य आहे का, यावरती सुद्धा सुप्रीम कोर्टाने बोट ठेवलेलं दिसतं. मग समजा विधानसभा अध्यक्षांचा निकाल जरी चुकीचा असल्याचा निकाल दिला तरी तो निकाल रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजेच पूर्वलक्षी प्रभागाने लागू होणार का? त्यावेळी शिंदेंसोबत गेलेले आणि सध्या आमदार मंत्री असलेले शिंदेचे नेते या निकालामुळे अपात्र ठरतील का? त्यांना राजीनामे द्यावे लागू शकतात का? हा महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. याच बाबत बोलबोलणे अक्षय ठाकरेंचे बाजू मांडणारे वकील काय म्हणतात ते, सुप्रीम कोर्टाने जरी शिंदेना आणि आमदारांना अपात्र ठरवलं तरी ते त्या स्पेसिफिक कार्यकाळासाठी अपात्र ठरू शकतील. पण 2024ला त्यांनी लढवलेली निवडणूकही अधिकृत पक्ष आणि चिन्हावर लढवलेली होती. ते आता नवीन विधानसभेत नव्याने निवडून आलेले आहेत. त्यामुळे ते आता अपात्र होऊ शकत नाहीत, असं सरोदे यांनी सांगितलं. आता याच बाबतीत की अपात्रता फक्त कार्यकाळापुरतीच लागू होते. आता ती विधानसभा संपून नवीन विधानसभा अस्तित्वात आली आहे. आता त्यामुळे अपात्र ठरलेले आमदार जर आता निवडून आले असतील तरी त्यांची निवडणूक बेकायदेशीर होत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आत्ताच्या निकालाला फक्त अकॅडमिक व्हॅल्यू आहे. जे काही निकाल लागले त्यानुसार भविष्यात लोकशाही मूल्य रुजवण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा ठरू शकतो. हा निकाल पर्स्पेक्टिव्ह घटनांसाठी उपयोगी ठरेल. त्याचा रेट्रोस्पेक्टिव्ह परिणाम होणार नाही, असं घटनातज्ञांनी सांगितलेलं आहे. मग आता राहिलाच प्रश्न तो शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या निकालाचा. तर याबाबत 3 शक्यता आहेत. हा निकाल शिंदेच्या बाजूने लागून त्यांच्याकडचं पक्ष आणि चिन्ह कायम राहील. दुसरं म्हणजे निकाल हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागून त्यांना शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह परत मिळू शकतं. किंवा तिसरी शक्यता, धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाऊ शकतं. समजा शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं तर पहिला प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे शिंदेच्या शिवसेनेतून धनुष्यबाणावर निवडून आलेले खासदार, आमदार आणि नगरसेवक यांचं पद धोक्यात येईल का? तर याबाबत घटना तज्ज्ञ नाही असं उत्तर देतात. कारण म्हणजे हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही. आजपासून पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात आलं याचा अर्थ मागच्या निवडणुकांमध्ये धनुष्यबाण या चिन्हावरती आणि पक्षाच्या नावावरती निवडून आलेले सदस्य कायम राहतील. त्यांचे सदस्यत्व रद्द होणार नाही. शिंदेकडे असणारा दुसरा उपाय म्हणजे पक्ष आणि चिन्ह गेलं तरी आपल्या आमदार, खासदार, नगरसेवकांचा लगेचच गट तयार करून संसदेत, विधानसभेत आणि महानगरपालिकेत गटनेता नोंद करणं. असं केलं तर सगळे पक्ष एकसंध राहू शकतो, असं घटनातज्ञ सांगतात. पण समजा निकालामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव उद्धव ठाकरेंकडे गेलं तर आता जे धनुष्यबाणावर आणि शिवसेनेच्या नावावरती निवडून आलेले सदस्य आहेत ते सदस्य आपोआप ठाकरेंकडे जातील का? तर तसं देखील होणार नाही. कारण तेच आहे, हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू नसेल. पक्ष आणि चिन्ह पुन्हा ठाकरेंकडे गेलं म्हणून शिंदेचे सदस्य ठाकरेंचे होणार नाही, ते एकनाथ शिंदेच्या सोबतच राहतील. पण जर उद्धव ठाकरे केस जिंकले तर शिंदेसमोर काय पर्याय उरतो? तर एकनाथ शिंदे नवीन नाव घेऊ शकतात. अर्थात शिवसेना बाळासाहेब ठाकरे किंवा तशाच शक्यतेचं नाव घेऊन पुढे जाऊ शकतात.
तुम्हाला काय वाटतं, काय होऊ शकतं याबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.